भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सुरुवातीला 2630 रुपये FRP या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली। त्यानंतर 2800 रुपये जमा केले, परंतु उर्वरित FRPची रक्कम जवळपास 3080 रुपये एक रकमी FRP त्या ठिकाणी गेल्या वर्षीचा साखर उतारा गृहीत धरून होते। मुंबई हायकोर्टामध्ये राजू शेट्टी साहेबांनी जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेवरती हायकोर्टाने जो निकाल दिलेला आहे की गेल्या वर्षीचा साखर उतारा गृहीत धरून एक रकमी FRP दिली गेली पाहिजे, परंतु 280 रुपये भीमाशंकर कारखान्याचे देणं बाकी होतं। ती रक्कम येत्या 9-10 तारखेला देण्याचं संचालक मंडळानं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। त्याच्यावरती आमची अशी मागणी आहे की ऊसतोड झाल्यापासून 14 दिवसाच्या आत एक रकमी FRP दिली गेली पाहिजे, ही कायद्यामध्ये तरतूद आहे। म्हणून आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी अशी आहे की ऊसतोड झाल्यापासून 14 दिवसानंतर जी रक्कम शेतकऱ्यांना या ठिकाणी अदा केलेली आहे किंवा जी रक्कम आता देणं बाकी राहिलेलं आहे त्या रकमेवरती 15% व्याजानं कारखान्यानं शेतकऱ्यांना पैसे जमा करावे आणि 15% व्याजासह 14 दिवसानंतर दिलेल्या पैशावरती व्याज देऊन ही रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात यावी। या संदर्भातलं निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आणि आमची मागणी ही आहे की एक रकमी FRP कायद्यानं बंधनकारक असल्यामुळं या ठिकाणी उर्वरित रकमेवरती 15% व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात यावी। आणि या भूमिकेवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे आणि कारखान्याच्या चेअरमन साहेबांनी देखील आमच्याशी चर्चा करताना सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे। संचालक मंडळापुढे आमचं हे पत्र त्या ठिकाणी ते ठेवतील आणि त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन या ठिकाणी उर्वरित FRPची रक्कम व्याजासह शेतकऱ्यांना अदा करतील अशी आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं आशा आहे आणि त्याबाबत त्यांनी निर्णय घ्यावा। अन्यथा याबाबत पुढील भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटना त्या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही। या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स। आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील। आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मनसर तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67।